हक्कभंग समितीसमोर आज मला माझी साक्ष नोंदवायची होती. मागच्या वेळेला प्रकृती अस्वस्थामुळे मी येऊ शकलेली नव्हते. त्यामुळे मला आज वेळ देण्यात आलेला होता. आज समिती अध्यक्ष प्रसाद लाडजी, प्रवीण दरेकरजी, मनीषा कायंदे आणि सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ज्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी मला भगवद्गीतेला स्मरून शपथ घ्यायला सांगितलेली होती. मात्र ही सगळी न्यायिक प्रोसिजर असल्यामुळे मी त्यांना विनंती केली, की आपण भारतीय संविधानाला स्मरून मी शपथ घेऊ इच्छिते. त्यानुसार त्यांनी मला भारतीय संविधान उपलब्ध करून दिले आणि भारतीय संविधानाला अनुसरून मी अजिबात कुठलीही माझ्या वक्तव्यापासून मागे न जाता त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मी सभागृहाचा अवमान मी त्याच्या संबंधाने माझी भूमिका मांडलेली आहे, की माझं जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड ज्या लोकांनी केली त्यांच्याबद्दलचं आहे आणि हे तोडफोड करणाऱ्या लोकांमध्ये कुणीही सभागृहाचा सदस्य नव्हता. त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं, की तुम्ही बाकी खाली जे बोललात ते खरं आहे का? तर हो, मी खाली जे बोलले तेही खरं आहे. कारण प्रशांत कोरटकर असेल, अतुल सोलापूरकर असेल किंवा आपटे असेल, कोश्यारी असतील, या सगळ्याच लोकांनी जे काही आत्तापर्यंत महापुरुषांचा अवमान केला आणि या अवमानाच्या संदर्भात कुणीही त्याच्यावर अवाक्षर बोललं नाही. त्यामुळे जेव्हा कधी कुणी अशा पद्धतीने महापुरुषांचा अवमान करेल, तेव्हा सुद्धा माझा स्टँड हाच असेल. यावर त्यांनी तुम्ही तुमच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त कराल का? असंही विचारलं. मात्र मी माझ्या म्हणण्यावर ठाम होते, की मी कुणाचाही अवमान केलेला नाही. मग मी अवमान केला नसेल तर मग मी कुणाल कामराला सपोर्ट का केला? असं एक समितीचं म्हणणं होतं. त्यावर मी माझी भूमिका मांडलेली आहे, की भारतीय संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. एखाद्या कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर धोक्यात येत असेल, तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मी लढलं पाहिजे आणि याच न्यायातनं मी कुणाल कामराला सपोर्ट केला. कुणाल कामराची माझी काही ओळख नव्हती, कधी गाठभेट झालेली नव्हती. त्यामुळे फक्त आणि फक्त कुणाल कामरासारखा कलाकार त्याने स्वतःला एकटं समजू नये, त्याच्यासोबत संविधानिक भूमिका घेणारे लोक आहेत हे दर्शवण्यासाठी म्हणून माझं ट्विट होतं, की मी भूमिका मांडली. आणि पुनश्च एकदा समितीतल्या प्रत्येक सदस्यांनी, की काय तुम्ही याच्यावर दिलगिरी व्यक्त कराल का? लेखी माफी मागायची तुमची तयारी आहे का? तेव्हा मी त्यांना सांगितलं, की नाही, मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही, माफी मागणार नाही.